हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन दिस चॅनल. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ह्या चॅप्टरचा पार्ट नंबर 11 बघणार आहोत. बिफोर दॅट लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न इन लास्ट व्हिडिओ. पाठच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं फॉर्मेशन ऑफ अ ड्रॉप ऑर बबल. ठीक आहे, तो जो कन्सेप्ट आहे ते जी डेरिवेशन आहे आय होप सर्वांनी प्रॅक्टिस केली असेल, पण तरी एकदा तुमच्यासाठी आपण ते रिवाइज करूया आणि त्याच्यानंतर मग आपण आपला पुढचा भाग बघूयात. ठीक आहे, तर कशी सुरुवात केली होती आपण ह्या डेरिवेशनला आठवतंय का सर्वांनी? फॉर्मेशन ऑफ अ ड्रॉप ऑर बबल. काय केलं होतं आपण? एक ड्रॉप कन्सिडर केला होता. ठीक आहे, दिस इज द इनर पार्ट ऑफ द ड्रॉप. This is the outer layer of the drop. Let us assume that R be the radius of the inner sphere and R plus delta R is the radius of the outer sphere. ठीक है, where delta R is the thickness. ही काय आहे? डेल्टा आर इज द थिकनेस ऑफ दी लेयर. त्या लेयरची थिकनेस किती आहे? डेल्टा आर आहे. नाउ लेट अस अज्यूम दॅट पी आय इज द प्रेशर इनसाइड दी ड्रॉप अँड P0 इज द प्रेशर आउटसाइड दी ड्रॉप. त्या ड्रॉपच्या आतल्या बाजूला प्रेशर किती आहे? पी आय आहे आणि ड्रॉपच्या बाहेर प्रेशर किती आहे? P0 आहे. आता ऑलरेडी आपण काल बघितलेलं आहे, द प्रेशर इनसाइड दी ड्रॉप इज ग्रेटर दॅन द प्रेशर आउटसाइड दी ड्रॉप. ड्रॉपच्या आतला प्रेशर हा कसा आहे? ड्रॉपच्या बाहेरच्या प्रेशरपेक्षा जास्त आहे. सो प्रेशर inside the drop is greater than the pressure outside the drop, so Pi is greater than P0. ठीक आहे, नाउ Pi जरी P0 पेक्षा मोठा असला तरी इट इज कॉन्स्टंट. वाय? because delta R is very small, that's why the pressure inside the drop is remains constant आणि म्हणून तो कॉन्स्टंट राहतो. सो एक्सेस प्रेशर आपण काढला होता. एक्सेस प्रेशर इज इक्वल्स टू काय बघितलं होतं आपण? Pi मायनस P0 इज दी एक्सेस प्रेशर. हा काय आहे? एक्सेस प्रेशर आहे, राईट. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं आठवतंय? आपण एरिया फाइंड आउट केला होता आतल्या स्पियरचा आणि बाहेरच्या स्पियरचा, राईट. आतल्या स्पियरचा सरफेस एरिया त्याला आपण A1 म्हणूयात. सो A1 इज इक्वल्स टू किती आहे? 4πr². ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. ठीक आहे, बाहेरचा जो स्पेरिकल आहे, स्पियर आहे, त्याचा जर का आपण सरफेस एरिया फाइंड आउट केला तर तो किती असेल? A2 इज इक्वल्स टू 4π इंटू R प्लस डेल्टा R द होल स्क्वेअर. आता स्क्वेअर ब्रॅकेटचा आहे, सो आपण ते सॉल्व करूया. काय मिळेल मग? 4π इन ब्रॅकेट R² प्लस 2R इंटू डेल्टा R प्लस डेल्टा R². पुढच्या स्टेपला आठवतंय काय केलं होतं आपण? 4π ने मल्टिप्लाय केलं होतं. सो 4πr² प्लस 4 टू जा 8πr इंटू डेल्टा R. बरोबर आहे ना? 4π इंटू डेल्टा R प्लस 4π इंटू डेल्टा R². डेल्टा R अतिशय लहान आहे, त्यामुळे डेल्टा आरचा जो स्क्वेअर असेल तो स्क्वेअर देखील कसा असेल? लहान असेल. सो वी नेग्लेक्ट दिस टर्म. काय करतोय आपण? ह्या टर्मला नेग्लेक्ट करतोय. तर मग आपल्याला एरिया A2 इज इक्वल्स टू मिळेल 4πr² प्लस 8πr इंटू डेल्टा R. बरोबर आहे.
गिव्ह इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, एरिया चेंज झालाय, ड्रॉप एकच आहे. सुरुवातीचा त्याचा एरिया किती होता, 4πr². रेडियस वाढल्यामुळे त्याचा जो एरिया आहे तो कितीने वाढलाय, तर 4πr² + 8πr × डेल्टा आर. सो चेंज इन अ एरिया काय फाइंड आउट केलंय आपण नंतर, चेंज इन अ एरिया DA = A2 - A1. A2 - A1. काय करायचं आहे ह्या इक्वेशनमध्ये, इक्वेशन नंबर 2 मधून A2 ची व्हॅल्यू घ्यायची आहे, इक्वेशन नंबर 1 मधून A1 ची व्हॅल्यू घ्यायची आहे. सो वी विल पुट द व्हॅल्यूज 8πr × डेल्टा आर मायनस A1 ची व्हॅल्यू आहे 4πr². काय होईल आता, 4πr² गेट कॅन्सल्ड विथ दी -4πr². सो DA = किती मिळालं आहे आपल्याला, 8πr × डेल्टा आर. हा काय मिळालेला आहे, चेंज इन अ एरिया. नाउ चेंज इन अ एरिया, एरिया चेंज झालेला आहे. सो आपण बघितलेलं आहे की वर्क डन = काय आहे, T × DA. T म्हणजे सरफेस टेन्शन आणि DA मीन्स चेंज इन अ एरिया, राईट. सो DW = T × DA. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात आपण, T × DA. DA ची व्हॅल्यू किती आहे, 8πr × डेल्टा आर. गिव्ह इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालेलं आहे, वर्क डन मिळालेलं आहे. बरोबर आहे. आता वर्क डन जे आहे ते आपण अजून वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. वर्क डन म्हणजे काय असतं, फोर्स × डिस्प्लेसमेंट. वर्क डन म्हणजे काय आहे, तर फोर्स × डिस्प्लेसमेंट. फोर्स × डिस्प्लेसमेंट काय झालेलं आहे ह्या ठिकाणी, हा इनर सरफेस आहे, हा आउटर सरफेस आहे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, तर इन्क्रीज इन अ रेडियस. फोर्स अप्लाय झाल्यामुळे ह्या ड्रॉपची रेडियस काय झालेली आहे, वाढलेली आहे. कितीने वाढली आहे, तर डेल्टा आरने रेडियस वाढलेली आहे. सो डेल्टा आर इज द डिस्प्लेसमेंट इन अ रेडियस ड्यू टू दी फोर्स. सो F × डिस्प्लेसमेंट आपण घेणार आहोत डेल्टा आर. बरोबर आहे. आता फोर्स, ठीक आहे, ह्या फोर्सचं मॅग्नेट्यूड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फोर्स म्हणजे काय, आपण बघितलेलं आहे. फोर्स म्हणजे काय असतो, तर इट इज अ प्रेशर × एरिया. फोर्स म्हणजे काय आहे, प्रेशर × एरिया. सो ह्या ठिकाणी आपण कोणता प्रेशर घेणार आहोत, तर एक्सेस प्रेशर × सरफेस एरिया. एक्सेस प्रेशर × सरफेस एरिया. ठीक आहे, एक्सेस प्रेशर × सरफेस एरिया. सो F = एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे बघा, PI - P0. PI - P0 × सरफेस एरिया, आतल्या स्पिअरचा सरफेस एरिया A1 किती आहे, 4πr². 4πr². ठीक आहे. सो वर्क डन किती मिळाला मग आपल्याला, वर्क डन = फोर्स × डिस्प्लेसमेंट आहे की नाही. फोर्सची व्हॅल्यू पुट करूया, PI - P0 × 4πr² × डेल्टा आर. गिव्ह इक्वेशन नंबर 4. नाउ ऑब्झर्व द इक्वेशन नंबर 3 and 4. 3 and 4 ला बघा, ऑब्झर्व करा. दोघांची ही LHS कशी आहे, सेम आहे. सो RHS देखील कशी असेल, सेम असेल. ठीक आहे. सो RHS आपण काय करूयात, इक्वेट करूया. PI - P0 × 4πr² × डेल्टा आर = किती होणार आहे, T × 8πr × डेल्टा आर. बरोबर आहे. आता काही ज्या कॉमन टर्म्स आहेत त्या कॅन्सल होतील. फॉर एक्झाम्पल पाय गेट कॅन्सल्ड विथ पाय, डेल्टा आर गेट कॅन्सल्ड विथ डेल्टा आर. 4 × 8
इथे 2 राहील. आर स्क्वेअर गेट कॅन्सल्ड विथ आर, इथे एक आर शिल्लक राहील. तर मग पी आय मायनस पी झिरो इज इक्वल्स टू काय होईल, इकडे 2 आहे, टी आहे, डिवाइड बाय आर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्सेस प्रेशर. हा काय झालेला आहे, दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्सेस प्रेशर ऑन दी ड्रॉप. ठीक आहे. तर ही जी आपण इक्वेशन बघितलेलं आहे, दिस इज कॉल्ड दी लॅपलेस लॉ. ठीक आहे, ऑफ द स्पेरिकल मेम्ब्रेन. हे झालेलं आहे ड्रॉपच्या बाबतीत. ठीक आहे. नाउ लेट अस स्टडी अबाउट दी बबल. बबलच्या बाबतीत काय होतंय, सर्वांनी बबल बघितलेला आहे का. स्पेरिकल इन अ शेप असतो, बट इन केस ऑफ अ बबल देअर आर 2 surfaces which are in contact with the air. बबलच्या बाबतीत काय होतं आहे, बबलच्या आतमध्ये पण एअर आहे आणि बबलच्या बाहेर पण एअर आहे, राईट. सो देअर आर 2 surfaces which are in contact with the air. So change in a area, dA, change in a area हा काय होईल, इथे काय होणार आहे, दिस इज इंटू 2 होणार आहे. का, बिकॉज एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये एकूण किती एरिया आहेत, तर 2 सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. बबलच्या आतमध्ये पण एअर आहे, बबलच्या बाहेर पण एअर आहे. सो आतला जो लेअर आहे तो देखील एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि बाहेरचा लेअर देखील कसा आहे, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सो डी ए इज इक्वल्स टू काय होईल, 8 पाय आर इंटू डेल्टा आर इंटू 2. So this is equals to 8 to the 16. ठीक आहे, 16 पाय आर इंटू डेल्टा आर. बरोबर आहे, 16 पाय आर इंटू डेल्टा आर. मग इथे देखील काय होईल, चेंज होईल. इथं 8 आहे, 8च्या ऐवजी इथे काय होणार आहे, 16 होणार आहे इन केस ऑफ बबल. बरोबर आहे. जर का आपण इक्वेशन इक्वेट केलं तर बघा, वेगळ्या रंगाच्या खडूने लिहिते मी, काय होईल, पी आय मायनस पी झिरो इंटू 4 पाय आर स्क्वेअर इंटू डेल्टा आर इज इक्वल्स टू काय होणार आहे, टी इंटू 16 पाय आर इंटू डेल्टा आर. बरोबर आहे. आता काही टर्म्स ह्याच्यापैकी कॅन्सल होतील. पाय गेट कॅन्सल्ड विथ पाय, डेल्टा आर गेट कॅन्सल्ड विथ डेल्टा आर. आर स्क्वेअर आहे इथे, आर शिल्लक राहील, हा एक आर कॅन्सल होईल. 4 1 जा 4, 4 4 जा 16. ठीक आहे. तर मग पी आय मायनस पी झिरो काय होईल, पी आय मायनस पी झिरो इज इक्वल्स टू, इथे किती शिल्लक आहे, 4t आणि इकडचा जो आर आहे तो इकडे ह्याला डिवाइड होईल. सो द एक्सेस प्रेशर in bubble is equals to pi minus p0 is equals to 4t upon r. ठीक आहे. तर this is the excess pressure in a drop, this is the excess pressure in case of bubble. ठीक आहे. सर्वांच्या लक्षात येत आहे काय केलेलं आहे आपण, ऑलरेडी इथपर्यंतचा जो भाग आहे तो भाग आपण कालच्याच लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. ड्रॉपचा भाग आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. बबलचा जो भाग आहे तो आपण आज बघितलेला आहे. काय बघितले आपण बबलच्या बाबतीत, देअर आर 2 सरफेसेस विच आर इन कॉन्टॅक्ट विथ दी एअर. बबलच्या आतमध्ये देखील हवा आहे आणि बबलच्या बाहेर देखील हवा आहे. सो बबलच्या बाबतीत आतला जो सरफेस आहे दॅट इज इन कॉन्टॅक्ट विथ दी एअर आणि जो बाहेरचा सरफेस आहे दॅट इज ऑल्सो इन कॉन्टॅक्ट विथ दी एअर. त्यामुळे बाकीचं एक्सप्रेशन सेम राहील, फक्त फरक कुठे येईल तर चेंज इन अ एरिया, डी ए किती होईल, 2 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. वाय, बिकॉज देअर आर 2 सरफेसेस विच आर इन कॉन्टॅक्ट विथ दी एअर. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती मिळेल आपल्याला, 16 पाय आर इंटू डेल्टा आर. सो वर्क डन इज इक्वल्स टू किती आहे, टी इंटू डी ए विच इज इक्वल्स टू टी इंटू 16 पाय आर इंटू डेल्टा आर. बरोबर आहे. तर हे काय झालेलं आहे, तुमचं वर्क डन आहे.
पुढे जसं आपण वर्क डन का फाइंड आउट केलं होतं ड्रॉपच्या बाबतीत, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, मग फोर्सची व्हॅल्यू काढली एक्सेस इन प्रेशर इंटू सरफेस एरिया, राईट. त्याच्यानंतर मग वर्क डनमध्ये ती व्हॅल्यू पुटअप केली आणि दोन्ही इक्वेशन इक्वेट केले. अगदी त्याच पद्धतीने आपण बबलच्या बाबतीत देखील दोन्ही इक्वेशन काय केलेले आहेत, इक्वेट केलेले आहेत. कॉमन टर्म्स आपण कॅन्सल केलेल्या आहेत आणि आपल्याला एक्सेस प्रेशर ऑफ दी बबल मिळालेला आहे PI मायनस P0 इज इक्वल्स टू 4T/R. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपल्याला कॅपिलरी ॲक्शन हा भाग बघायचा आहे. बट बिफोर दी कॅपिलरी ॲक्शन एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला लर्न करायचा आहे आणि तो टॉपिक आहे एक्सेस प्रेशर अक्रॉस दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ठीक आहे. छोटासा टॉपिक आहे, आपण तो टॉपिक आज बघूयात आणि कॅपिलरी ॲक्शन ही आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात, राईट. ठीक आहे. एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस. Excess pressure across the free surface of liquid. So there are three types of the surfaces of the लिक्विड. एकूण 3 प्रकारचे फ्री सरफेस ऑफ द लिक्विड आहेत. प्लेन सरफेस, कॉन्केव सरफेस अँड कॉन्वेक्स सरफेस. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण प्लेन सरफेसचं बघूयात. लेट अस कन्सिडर अ प्लेन सरफेस. इकडे खाली लिक्विड आहे. ठीक आहे. This is the plane surface. Now when the surface is plane, the force due to surface tension acts in a opposite direction. Force due to surface tension acts in a opposite direction. ठीक आहे. तर इकडे एक फोर्स आहे आणि ह्या बाजूला एक फोर्स आहे. बघा, दोन्ही फोर्सचं मॅग्निट्यूड हे इक्वल आहे, परंतु ह्यांची डायरेक्शन मात्र एकमेकांशी अपोजिट आहे. आता मॅग्निट्यूड ह्यांचं सेम, परंतु एकमेकांशी डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे द रिझल्टंट फोर्स इज 0. रिझल्टंट फोर्स काय होणार आहे, 0 होणार आहे. Due to, as the resultant force is 0, pressure inside the liquid and pressure above the liquid surface both are same. लक्षात येते सर्वांच्या. प्रेशर इनसाइड द लिक्विड अँड प्रेशर अबव द लिक्विड कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. सो प्रेशर शॉर्टमध्ये लिहिते फक्त, प्रेशर इज सेम अबव and below liquid surface. ठीक आहे. लक्षात येते सर्वांच्या. ज्यावेळेस प्लेन सरफेस असेल त्यावेळेस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स in a opposite direction. Now these two forces are having the same magnitude, hence the resultant force is 0. As the resultant force is 0, the pressure above the liquid surface and below the liquid surface is the same. ठीक आहे. लिक्विड प्रेशर कसा असणार आहे, सेम असणार आहे. आता दुसरा सरफेस आपण स्टडी करूया. लेट अस कन्सिडर कॉन्केव सरफेस. बरोबर आहे. कॉन्केव सरफेस असा असतो. लिक्विड, हे लिक्विड आहे. नाउ व्हेन द लिक्विड सरफेस इज कॉन्केव, वॉटर मिनिस्कस किंवा लिक्विड मिनिस्कस कसा आहे, कॉन्केव आहे. ज्यावेळेस असा कॉन्केव सरफेस असतो त्यावेळेस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन
फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसा ॲक्ट होतो बघा, अशा पद्धतीने ॲक्ट होतोय. इट इज इन अपवर्ड डायरेक्शन. फोर्स कसा ॲक्ट होतोय इन अपवर्ड डायरेक्शन. हा काय आहे तर कॉन्केव मिनिस्कस आहे. फोर्स कसा ॲक्ट होतोय इन अपवर्ड डायरेक्शन. Now when the force acts in a upward direction, the resultant force is also acts in the upward direction. ज्यावेळेस रिझल्टंट फोर्स हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो त्यावेळेस ह्या वरच्या भागाचा प्रेशर कसा असणार आहे, हाई असणार आहे. प्रेशर इज हाई. आणि खालच्या भागाचा प्रेशर कसा असणार आहे, लो असणार आहे. ओके, सो कॉन्केव मध्ये आपण काय बघितलं, वेन द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स इन दी अपवर्ड डायरेक्शन, द रिझल्टंट फोर्स इज ॲक्ट्स इन दी अपवर्ड डायरेक्शन. रिझल्टंट फोर्स अपवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होत असल्यामुळे द प्रेशर इज हाय अबव द लिक्विड सरफेस अँड प्रेशर इज लो बिलो द लिक्विड सरफेस. आता आपली तिसरी केस बघायची आहे. वेन द लिक्विड सरफेस इज कॉन्वेक्स. लिक्विड सरफेस कसा आहे, कॉन्वेक्स आहे. हे लिक्विड आहे, कॉन्वेक्स सरफेस आहे. ठीक आहे. सो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. फोर्स कसा ॲक्ट होतोय इन डाउनवर्ड डायरेक्शन. ज्यावेळेस फोर्स हा डाउनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होत असतो त्यावेळेस द रिझल्टंट फोर्स इज ॲक्ट्स इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. रिझल्टंट फोर्स कसा ॲक्ट होईल, डाउनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होईल. नाव रिझल्टंट फोर्स हा जर का डाउनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होत असेल तर प्रेशर कसा असेल इथे, हाई असेल. आणि प्रेशर अबव द लिक्विड सरफेस कसा असेल, लो असेल. ठीक आहे, लक्षात येते. तर ज्यावेळेस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसा ॲक्ट होतोय इन अ डाउनवर्ड डायरेक्शन, रिझल्टंट फोर्स कसा ॲक्ट होतोय इन डाउनवर्ड डायरेक्शन. सो द प्रेशर बिलो द लिक्विड सरफेस इज हाय अँड अबव द लिक्विड सरफेस इज हाय. ठीक आहे. सो ह्या तीनही केसेस एकदा रिवाइज करूयात. बघा, प्लेन सरफेस आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स इन अ अपोजिट डायरेक्शन. सो द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट फोर्स इज अ 0. दॅट्स वाय प्रेशर अबव द लिक्विड सरफेस अँड बिलो द लिक्विड सरफेस इज सेम. त्याच्यानंतर कॉन्केव सरफेस आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स इन अ अपवर्ड डायरेक्शन. सो द रिझल्टंट फोर्स ॲक्ट्स इन अ अपवर्ड डायरेक्शन. सो प्रेशर इज हाय अबव दी लिक्विड सरफेस अँड बिलो द लिक्विड सरफेस प्रेशर इज लो. कॉन्वेक्स सरफेस असेल, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स इन अ डाउनवर्ड डायरेक्शन, राईट. सो रिझल्टंट फोर्स ॲक्ट्स इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. Pressure is high below the liquid surface and pressure is low above the liquid surface. ठीक आहे. सो हा जो भाग बघितलेला आहे हा भाग आपल्याला कॅपिलरी ॲक्शनसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इथेच थांबूयात. ह्याच्या पुढचा जो भाग आहे कॅपिलरी ॲक्शनचा तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ओके स्टुडंट्स, थँक्यू.